या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। वातावरणातील बदलाचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे। लागवडीचा खर्चही निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे, त्यामुळे यंदा कमी क्षेत्रावर हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे। पेरणीपासून पडलेला पाण्याचा ताण, त्यानंतर वातावरणातील बदलांमुळे पडलेले धुके आणि त्यामुळे हरभऱ्यावर झालेला घाटे अळीचा प्रादुर्भाव याचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यंदा एकरी जवळपास 60 ते 70% उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यातील काही भागात सध्या हरभरा काढणीस सुरुवात झालेली असून काढणीनंतर हाती एकरी 2 ते 3 क्विंटल उत्पादन पडणार असल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे। अशा परिस्थितीत सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही नोव्हेंबरमध्ये हरभऱ्याची पहिल्या हप्त्यामध्ये पेरणी केली व पेरणी केल्यानंतर उगवता येण्याची गॅरंटी नव्हती, कारण पावसाच्या वर्षी झाला नाही। व जेमतेम पाऊस होता, जगू देत नव्हता मरू देत नव्हता अशी शेतकऱ्याची अवस्था होती यावर्षी पावसाची। पण तरी देखील आम्ही सोयाबीन काढल्यानंतर पेरणी हरभऱ्याची केली, पण त्याच्यामध्ये उगवता येण्याची गॅरंटी नव्हती। पण कसं तरी उगवून आलं की एक अवकाळी पाऊस पडल्यामुळे कसं तरी आम्हाला समाधान वाटलं, आता पाऊस पडला आमचा हरभरा निघाला अशी आम्हाला अपेक्षा होती। पण असंच अवकाळी पावसाचं वातावरण निवळलं नाही तर धुकं पडायला चालू झालं, ढगाळ वातावरण झालं। ढगाळ वातावरणात आळी एवढी झाली बेफाम, विचारूच नका की हरभराच एवढी घाटाळी झाली की आज हरभरामध्ये कुठलंही जर झाडू पडलं तर पूर्णतः म्हणजे होपटामध्ये हरभराच नाही कसलंच। त्याच्यामुळं आम्हाला जगायची पंचायत आहे यावर्षी, कारण यावर्षी 60 ते 70% उत्पादन घटलेलं आमचं आणि आमच्या हाती फक्त 30% निघाल। आम्हाला एकरी हरभरा निघत होता 12-13 क्विंटलचा दरवर्षी, पण यावर्षी हरभरा निघाले 2 ते 2.5 कट्टे फक्त, त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणारच नाही। म्हणून ह्या सरकारनं आम्हाला अनुदान विमा तात्काळ देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा हरभरा पेरला होता इथं 1 एकरमध्ये आम्हाला 12 क्विंटल अपेक्षा होती हरभऱ्याची, पण तेवढं काय आता पावसाची साथ नसल्यामुळं 12 क्विंटल होऊ शकत नाही हरभरा। 1-2 क्विंटल हरभरा निघल, आमच्या अंदाजानं 2 क्विंटल हरभरा निघल। काय मजुराचं पण आम्ही ह्याच्यातून स्वतःच्या खर्चानं मजुराचं पण भरपाई करणार आहे। त्याच्यामध्ये मजुराला पण आम्ही पदर खर्च देणार, आम्हाला तर ह्याच्यामध्ये काय मार्जिन मिळायचं ती मिळणार तर नाही। एकतर पेरणी झाले की 15-20 दिवसानंतर धुई फिरली, धुईमध्ये आभाळाचं वातावरण होतं, आभाळाच्या वातावरणामध्ये आळ्या पडल्या। मग आळ्या पडल्या कसं तरी आम्ही हरभरा सावरला। पुढच्या अपेक्षा माणसांना असती शेतकऱ्याला की बाबा आपण कष्ट केल्यानंतर काही ना काही मिळणार आपल्याला फळ, ह्याच्यानुसार आम्ही फवारण्या केल्या, 1-2 फवारण्या केल्या, पण पाणी नाही, सगळं कोरडवाहू राहणं आहे आमचं, जमीन कोरडवाहू असल्यामुळं पावसाच्या ह्याच्यामुळं आम्ही आधारावर फवारण्या करत चाललो, पण काही हरभऱ्याला लागणच लागली नाही। सगळं जागच्या जागी हरभरा जागेवरच। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू, संपर्क 99 60 82 52 92।